14-15ला त्या ठिकाणी काँग्रेसने दिलं, ते आरक्षण टिकलं नाही. एसीबीसीचं आरक्षण ज्यावेळी दिलं 18-19 मध्ये, बरं आरक्षण टिकवलं गेलं नाही आणि दुसरीकडे ओबीसी मधून आरक्षणाला अजूनही ओबीसी नेत्यांचा तितकाच विरोध असल्याचं पाहायला मिळतं. मृणाल ढोले पाटील, मला सांगा, एका बाजूला पुन्हा एकदा आंदोलकांची मागणी आहे की ओबीसीतूनच आपल्याला हे संपूर्ण जे आहे ते आरक्षण मिळावं, त्यासाठी आता तुम्ही तयार आहात का? मृणालजी, सर्वप्रथम म्हणजे मी बोलत असताना कोणी मध्ये डिस्टर्ब करू नये. बोला मृणाल. काय माहिती का, एक तर काय माहिती का, हे सगळं अतिशय खोटेपणा चाललेलं आहे, हे सगळा दिखावा चाललेला आहे, हा सगळा बनावपणे चाललेला आहे. त्याचं कारण असं आहे की जयश्री पाटील विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये जे निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे, तर त्याचा उल्लेख आमच्या मित्रांनी केला. त्याचा मी काही अंश वाचून दाखवतो. अगदी थोडक्यात करा, मला प्रत्येक मान्यवरांकडे जायचं. मराठाज आर अ डॉमिनंट अँड फॉरवर्ड कम्युनिटी नॉट एंटायटल्ड टू ओबीसी रिझर्वेशन. पुढचं वाचतो. द स्टेट्स अटेम्प्ट टू एक्सटेंड कुणबी सर्टिफिकेट्स टू मराठाज इज अनकॉन्स्टिट्युशनल. तर त्याच्यामुळे मराठाज मस्ट बी बेस्ड, the reservation must be based on compelling evidence of backwardness and inadequacy. Marathas fail both the test. याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण भेटू शकत नाही. मराठा समाजाला जे ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे ते निश्चित त्यांनी घ्यावं, त्याचा फायदा त्यांनी घ्यावा. ओबीसी मध्ये ते येऊ शकत नाही. जे कोणी सांगतात मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण राज्यामध्ये लागू नये, आपल्या माहितीसाठी सांगतो. करत आहेत. एक याच्यामध्ये असं आहे की सामाजिक मागासले पण असलं पाहिजे आणि अपूर्व प्रतिनिधित्व असलं पाहिजे. नुसतं सामाजिक मागासले पण असून चालणार नाही किंवा आर्थिक मागासले पण असून चालणार नाही. सरकारी नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये आणि पॉलिटिकल याच्यामध्ये आपल्याला कमी प्रतिनिधित्व लागतं. आज महाराष्ट्रामध्ये 50% मराठा समाज जो आहे तो विधानसभेची 50% लोक हे मराठा समाजाची आहेत. जे महाराष्ट्रात खासदार जातात हे 50% समाजाचे आहेत. राम सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये जे हरियाणाचं जाट समाजाचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की अ पॉलिटिकली डॉमिनंट कास्ट कॅनॉट क्लेम ओबीसी स्टेटस. ह्या सगळ्या गोष्टी या आंदोलकांना माहिती आहेत, तरी पण त्यांचा हट्ट आहे की त्यांना आंदोलन करायचं आहे आणि फक्त ओबीसी मध्ये दाखवायचं आहे. ओबीसी मध्ये बरं, आरक्षणाचा हट्ट आहे असं तुम्ही यावेळेला म्हणताय. नरेंद्रजी, मी या सर्व प्रश्नांची उत्तरं सरकार म्हणजे तुमच्याकडून घेणारच आहे. लक्ष्मण हाकेजी, पुन्हा एकदा वाद जो आहे तो आरक्षणाचा सोडून ओबीसी विरुद्ध पुन्हा एकदा मराठा आरक्षण अशा प्रकारचा वाद न होता आता थेट तोडगा निघावा, यासाठी नेमकं काय करायला हवं? लक्ष्मणजी, अगदी थोडक्यात.